भगवते रामकृष्णाय। निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारं परमीशमिद्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 18। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। सदा करो मनन मन, सदैव करो चित्त चिंतन, सदा करो माझे वदन, भजन राम कृष्ण हरी। तोतापुरींच्या गमनानंतर रामकृष्णांनी केला विचार, आता रमावे निरंतर निर्विकल्प अद्वैत भावात। मी तू आणि चराचर जगात, विलय पावती जेथे समस्त, अखंड सच्चिदानंद रूपात, एक रूप होऊनी रहावे। सदैव राहती समाधिमग्न, शरीराचे हीन सेवान, खाईन पीन वा झोपेन, विचारही येईना मनामध्ये। बोलणे चालणे पडले बंद, सर्वत्र केवळ आनंद, त्या अवस्थेत अनिर्बंध, सदैव स्वच्छंद विहरती। नाही दिशा रूप नाम, अनिर्वचनीय निरुपम, परात्पर जे कैवल्य धाम, तेथे अविरत विहारती। जेथुनी साधक साधारण, येऊ शकेना परतून, शरीर जेवी पिकले पान, पडे 21 दिवसात। रामकृष्ण म्हणती समस्त, आईची इच्छा तैसेच होत, म्हणून 6 मास पर्यंत अवस्थेत त्या राहिलो। न कळे केव्हा उगवे दिवस, रात्र येई होई खलास, न समजे काहीच मनास, नाकात माशा शिरताही। केस वाळुनी जटा होत, विधी होती नेसल्या वस्त्रात, परंतु ते न होई माहित, शरीर मग कैसे टिकावे। परी ते धवा दक्षिणेश्वरास, आला होता योगी पुरुष, पाहताच श्री रामकृष्णास, अवस्था तयांची ओळखिली। म्हणे भविष्यात यांच्याकडून, घडणार असती कार्ये महान, व्हावयाचे जनकल्याण, रक्षण आपण करूयांचे। तयाने देहास थोडे स्पर्शुन, शुद्धी सयावया करावा प्रयत्न, शुद्धी पावता 1-2, कोंबावे घास घशामध्ये। पोटात कधी जावा अंश, कधी बाहेरच राहावा घास, ऐसा प्रकार 6 मास, अविरत असे चाललेला। मग जगदंबा दे आदेश, लोक कल्याण साधावयास, अवतार कार्य करावयास, आता असावे भावमुखी।
मथुर बाबूचे ठाकुरांवर भक्ती प्रेम असे फार, सहस्रपटीने वाढली थोर बाबांवर श्रद्धा तयाची. जगदंबा दासी तयाची पत्नी, तिज रोग झाला संग्रहिणी. उपचार करूनही डॉक्टरांनी, पडेना तिजला आराम. उलट रोग वाढत गेला, असाध्य म्हणून ठरविला. ऐकुनी मथुर घाबरला, काय करावे कळेना. दरिद्री कुळात जन्मला मथुर, राणीने जावई केल्यावर. दैन्य झाले होते दूर, कारभार तो पाहे तिचा. परंतु पत्नीचा होता अंत, जाईल वैभव मग समस्त. विचार ऐसे येता मनात, चिंताक्रांत झाला मथुर बाबू. रोग असाध्य हे सांगून, वैद्य डॉक्टर गेले निघून. मथुरला मात्र न पडे चैन, मानसी उद्विग्न जाहला. आता केवळ एक आधार, रामकृष्ण देव साचार. लोळण घेतली पायावर, सद्गदित होऊनी बोलतसे. माझे भायचे होवो खुशाल, परिसेवा तुमची अंतरेल. दीनवाणी ऐकता, कळवळ आली श्रीरामकृष्णांना. मग भावाविष्ट होऊन, तयाला देती अभयदान. तुझी पत्नी या दुखण्यातून, बरी होईल भिऊ नको. मथुरनाथ असे जाणत, बाबांचे बोल होती सत्य. समाधान पावुनी मनात, आनंदित होऊनी परतला. मथुर घराला जाता परत, तयाला मात कळली त्वरित. पत्नीचा धोका टळला समस्त, अवस्थेत पालट पडतसे. सांगत असती रामकृष्ण, तिची प्रकृती बरी होऊन. तिचा सारा रोग येऊन, बसला माझ्या शरीरावर. रक्त अमांशाचा नंतर, ठाकुरास जडला आजार. पोट दुखीच्या वेदना फार, होऊ लागल्या तयाना. मुरडा येऊनी पोटास, जावे लागे सदा शौचास. तो भोग भोगिला 6 मास, देहभान मग लाभले. तरीही मधुन मधुन मन, आपोआप मोकळे सुटून. बघता बघता होतसे मग्न, निर्विकल्प अवस्थेत. प्रार्थिले होते जगदंबेला, अविच्छेद अवस्था देई मजला. तियेच्या कृपेने लाभ जाहला, सच्चिदानंद अवस्थेचा. अखंडात मन असे लीन, ऐसे कितीतरी लोटले दीन. भक्तिभाव गेला हारपून, येईना आठवण भक्तांची. देवदेवतांची चित्रे छान, काढुनी टाकिली खोलीतून. डोके गेले जड होऊन, वाटे प्राण जाऊ पाहे. त्या निर्विकल्प अवस्थेतून, जेधवा खाली उतरे मन. तैकासा विस होई प्राण, वाटे जगावे कशासाठी. सांगत सती काही जन, आम्ही पाहिले रामकृष्ण. 3 दिवस रात्री 3, समाधिमग्न हसलेले. त्यांची समाधी लांबता फार, गाईच्या तुपाने त्यांचे शरीर. खूप मर्दुनी शुद्धीवर, आणावे लागे तयांप्रती. रामकृष्ण स्वतः सांगती, मनाची असे ऊर्ध्वगती.
समाधीतून उतरण्याप्रती तयाला इच्छा होत नसे. यास्तव तुमच्या कल्याणा काहीतरी ठेवणी वासना खाली आणावे लागे मना तेव्हा हळूहळू उतरतसे. कधी कधी खाली उतरता पुनरपी पावे निजावस्था वासना मनात घोळविता मग ते खाली येत असे. ऐसे 6 मास पर्यंत राहिले निर्विकल्प समाधीत इकडे शरीर भोग भोगत संग्रहिणीच्या व्याधीने. हृदय राम असे सतत मग्न शुश्रूषा करण्यात बंदोबस्त ठेवी मथुरनाथ औषधोपचारांचा तयांच्या. इकडे भोग भोगी तन दिव्यानंदात निमग्न मन घडता कारण अतिशय सान निर्विकल्प समाधी लागतसे. दक्षिणेश्वराला या वेळे संन्याशाचे येती मेळे वेदांताविषयी चर्चा चाले वाद ऐकती रामकृष्ण. शरीराचा तो भोग भोगता रामकृष्ण परिसती वेदांता कठीण एखादा प्रश्न निघता निर्णय होईना जयाचा. तेव्हा तयाना रामकृष्ण 2-3 गोष्टी सांगून करीती तयांचे समाधान निकाल लाविती प्रश्नाचा. जो जो भाव जेव्हा साधला त्या त्या भावांचा साधक मेळा आपुला आदर्श पहावयाला येऊ लागला दक्षिणेश्वरी. निजादर्श प्रत्यक्ष पाहून लाभ उठविती साधक जन सकळ संशय जाती गळून स्वमार्गात प्रकाश दिसे. कोणत्याही मताचे साधन अद्वैत भावात होणे विलीन अवस्था अंतिमती महान प्राप्त होतसे साधकाला. भक्तीच्या उच्च अवस्थेत साधकासती होई प्राप्त अंती मिळतात अद्वैतात सकळ मार्ग मते सारी. अत्यंत क्लेश भोगल्यावर रोगास पडू लागला उतार मग हळूहळू त्यांचे शरीर व्याधिमुक्त झाले. अनुलक्षून दक्षिणेश्वर हिंदू संन्यासी येती फार तैसेच मुसलमान फकीर भिक्षा सकळा मिळत असे. त्या मुसलमान फकीरात गोविंदराय आला तेथ अरबी फारसी भाषावगत असती तया फकीराला. गोविंदराय क्षत्रिय असून सर्व धर्मांचा अभ्यास करून इस्लामाकडे वळले मन दीक्षा घेतली धर्माची. तेव्हापासून वाची कुराण त्या साधनांचे अनुष्ठान करू लागला मनापासून श्रद्धा संपन्न तो असे. तो आला पंचवटी खाली भिक्षेची ही व्यवस्था झाली. दक्षिणेश्वरास त्या काळी राहू लागला आनंदे. तयाचा स्वभाव असे सरळ अंतःकरण असे निर्मळ भूतमात्रांचा तो कनवाळ ओळख झाली बाबांची. गोविंदरायाच्या संगतीत रामकृष्णांच्या आले मनात ईश्वर प्राप्तीचाच पंथ इस्लाम धर्म ही असावा. अंबा अनंत लीलामयी याही मार्गाने दर्शन देई साधक कैसा कृतार्थ होई
हेही पाहिले पाहिजे. अंबेने गोविंदरायास कासया आणिले दक्षिणेश्वरास. कोण मातेचा उद्देश पूर्णार्थाने जाणू शके. ज्ञान भक्ती आणि योग वेदांत साधना झाल्या सांग. पूर्णता पावले महाभाग निर्विकल्प समाधी लाभली. झाली परमहंस अवस्था प्राप्त. झाले ईश्वरमय हे जगत. विधी आचार लोपले समस्त. गलित कर्मावस्था लाभली. ऐसी अवस्था उच्चतम झाले सर्वं खल्विदं ब्रह्म. कामग आता धरावा काम. इस्लाम साधना करावया. जगद्गुरुत्व भावया सार्थ. आदर्श सकळ धर्मा प्रत. मिळावा ऐसाच असे हेत. असंशय जगज्जननीचा. सर्व धर्म असती सत्य. ईश्वर निर्मित सकल पंथ. हे सांगण्यासी कलियुगात धर्म समस्त आचरिले. युग प्रयोजन कार्य साचार. इस्लामियास गुरु थोर. जयाचा असे श्रेष्ठ अधिकार. मिळावा हे असे नियोजित. स्वतः प्रत्यक्ष आचार करून जो राहील आदर्श होऊन. प्रकाश विजो धर्म पूर्ण. नरोत्तम ऐसा अवश्य असे. यास्तव आता रामकृष्ण करीती इस्लाम धर्म साधन. कृतार्थ होती मुसलमान. आदर्श पाहुनी स्वधर्माचा. गोविंदराय यांच्याकडून इस्लाम धर्म दीक्षा घेऊन. यथाविधी करीती साधन. श्रीरामकृष्ण अहर्निश. नेसुलागती विकच्छ धोतर. नमाज पढती 3 प्रहर. हिंदू भाव लोपती समग्र. मना मधुनी बाबांच्या. देवदेवतांचे घ्यावे दर्शन. हेही न इच्छी त्यांचे मन. खाणे पिणे लेणे वसन. मुसलमानांच्या सारिखे. मथुरने व्यवस्था करून. ब्राह्मण स्वयंपाक्याकडून. तयार करून घेती अन्न. मुसलमान पद्धतीचे. रामकृष्ण तेव्हा मंदिरास. न जाती जगदंबा दर्शनास. सदैव अल्ला अल्ला ध्यास. 3 दिवस ऐसे लोटले. दिसला दाढीवाला भव्य. ज्योतिर्मय मानव दिव्य. ऐसे दर्शन झाले अपूर्व. साध्य इस्लाम धर्माचे. ठाकुरांचे मन मग त्वरित. मिळाले अद्वैत भावात. अंतिम ध्येय झाले प्राप्त. 3 दिवसात इस्लामचे. बुद्धियुगाच्या या काळात. संदेहवादी बनले बहुत. यास्तव इस्लामाची सांप्रत. सत्यता लागली पटवावी. आता हिंदू मुसलमान जरी भासती धर्म भिन्न. तथापि विरोध मुळातून. नसे हे कळले जगताला. रामकृष्णांची त्या काळी प्रकृती झाली होती चांगली. आता पुनरपी वर्षा काळी. न भावा बिघाड उदरात. यास्तव त्यांचा भक्त मथुर मनामध्ये करी विचार. बाबांचे गाव कामार पुकुर. तेथे तयांना पाठवावे. मथुर आणि तयाची पत्नी सर्व सामग्री सिद्ध करुनी. देती तयांची व्यवस्था करुनी. कामार पुकुरास जाण्याची. शुभ मुहूर्त मग पाहुनी
हृदय राम भैरवी ब्राह्मणी दोघा जणांना सवे घेऊनी कामार पुकुरास पातले. रामकृष्णांसंबंधी गावात पसरल्या होत्या वार्ता बहुत. हरिहरी कधी ते म्हणतात वेश घेऊनी स्त्रियांचा. कधी अल्ला अल्ला करीती काली काली कधी म्हणती. जनास उत्कंठा वाटे चित्ती विविध वार्ता ऐकुनिया. परंतु पाहता प्रत्यक्षात बदल दिसेना वर्तनात. पूर्वीप्रमाणे असे दिसत प्रेमळ विनोदी स्वभाव. तेज तळपे वदनावर वसे मनात ईश्वर निर्भर. अंतर्मुख वृत्ती समग्र नामस्मरणात उल्हास. दर्शना येती नारी नर आनंदाचा भरे बाजार. मंडळी करू लागली विचार तयांच्या भार्येस आणावे. शारदा देवी असता लहान 6 वर्षांची होता पूर्ण. ते धवाती येणे रामकृष्ण पाहिले होते कदा. कुळामधल्या रूढीप्रमाणे बाबा सासुरवाडी कारणे. करीती जयराम वाटी सजाणे 7वे लागता पत्नीला. घरात येताच रामकृष्ण कोठे तरी बसावे दडून. एवढीच होती आठवण 8 वर्षांपूर्वीची. हृदयने तथापि तिला शोधून तळ्यातील कमळे आणून. तिच्या चरणांचे केले पूजन चरणे टाकिली झाकुनिया. शारदामणी देवी लागून त्यावेळचे इतुकेच स्मरण. ती ते धवा असे लहान त्यावर वर्षे लोटिली. प्रथमच मोठी झाल्यावर आताच पाहिले प्रभुवर. रामकृष्ण करीती विचार सुशिक्षण तिला देण्याचा. विवाह झाला कळता मात तोतापुरी वदे बाबा प्रत. विवेक वैराग्य अविचलित असावे विवाहिताचेही. स्त्री पुरुष भेद ज्याच्या मनी कशाचा तो ब्रह्मज्ञानी. जवळ असुनी आपुली पत्नी ब्रह्मचर्य जो पाळतसे. त्याग वैराग्य आणि ज्ञान जयाच्या पाशी विवेक पूर्ण. त्यालाच खरे आत्मज्ञान लाभले ऐसे समजावे. बाबांस वाटले पत्नी आली संधी ही चांगली लाभली. तपश्चर्या पाहिजे लाविली कसास इतुक्या दिवसांची. आरंभिती द्यावया शिक्षण सद्वयी खर्च करावे धन. जनांचा स्वभाव पारखून व्यवहार कैसा करावा. या परी करुनी सुरुवात निर्विकल्प समाधी पर्यंत. शिक्षण देऊनी पत्नी प्रत कर्तव्य पतीचे बजाविले. पत्नीवर काम गंधहीन प्रेम करीती रामकृष्ण. पारमार्थिक उन्नती पूर्ण करविली शारदा देवींची. शारदा देवी आमरण आपुली इष्ट देवता मानून. करीती रामकृष्णांचे पूजन संबंध दिव्य तो दोघांचा. बाळपणीची मित्रमंडळी बाबांभोवती जमली सगळी. रामकृष्णांना तये काळी वाटला अत्यंत आनंद. जसा का एखादा माणूस पुष्कळ दिवसांनी यावा घरास. भेटावा सकळ स्वजनांस तैसा आनंद ठाकुरांना.
8 वर्षांची तपस्या होऊन पूर्ण ज्ञानी रामकृष्ण हास्य विनोदात ही शिक्षण देऊ लागले भक्तीचे. तयांच्या मनात वाटावे कल्याण जनांचे साधावे, ईश्वर प्राप्ती सलावावे लक्ष या सकळ जनांचे. त्यांच्या भोवती सदोदित लहान थोर गरीब श्रीमंत येती करीती सत्संगत बालके पुरुष आणि स्त्रिया. धर्मदास लाहाची भगिनी प्रसन्न कुमारी बसे येऊनी, आनंद तियेच्या वाटे मनी उपदेश ऐकुनी बाबांचा. बाळपणीचा सहकारी गया विष्णू येई घरी, भक्त श्रीनिवास शांखारी बहुत मंडळी जमत असे. आणिक बहुत येती जन रामकृष्णांचे घेती दर्शन, बोध तयांचा परिसून आपुले कल्याण साधिती. काही असता विशेष सण होतसे घरी जे पक्वान, स्त्रिया देती ते आणून भक्तीने श्रीरामकृष्णास. चाले चर्चा गायन भजन प्रभूचे नाम संकीर्तन, प्रेम भक्तीचा पूर महान कामार पुकुरात लोटला. रामकृष्णांची कृती अद्भुत ब्राह्मणी सतीचा नकळे अर्थ, म्हणतसे अशाने परमार्थ हानी होईल ठाकुरांची. रामकृष्ण घेता संन्यास असेच वाटले होते तियेस, परमेश प्रेम ते निशेष नाहीसे होईल बाबांचे. तसाच प्रकार आता घडला गैरसमजतीयेचा झाला, श्रीरामकृष्णांच्या कृतीला आकलन ती करू शकेना. तिज वाटे पत्नीच्या सन्निधानी ब्रह्मचर्याची होईल हानी, हृदगत आपुले बोलुनी तिने बाबांस सांगितले. उपेक्षुनी तियेचे भाषण पत्नीस शिकविती रामकृष्ण, मग ती होऊनी क्रोधायमान अभिमान जागृत झाला. कधी आध्यात्मिक विषयात प्रश्न होतसे उपस्थित, ते धवा रामकृष्णांचे मत घेऊ म्हणती मंडळी. भैरवी म्हणे हे रामकृष्ण आणिक काय करीती कथन, तया नाही अध्यात्म ज्ञान मीच दिधले असे की. विशेष काही नसता कारण होई स्त्रियांवर क्रोधायमान, दुर्लक्ष करीती रामकृष्ण ठेविती वर्तन आदराचे. रामकृष्णांच्या सांगण्यावरून शारदा देवी स्वतः आपण सासू सारिखा ठेविती मान, वागती आज्ञेत ब्राह्मणीच्या. त्या काळी खेड्यात लहान रूढी बंधने असती कठीण, प्रत्येक जाती असे पाळून काटेकोरपणे रूढीला. कधीही कोणी ब्राह्मण इतर जातीचा जेवता जन, उचलू शकेना तयाचे पान या परी बंधने जातीची. श्रीनिवास शांखारी भक्त नव्हती उच्चतयाची जात, तथापि ईश्वर भक्तीत ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ असे. एकदा ठाकुरांच्या घरास आला असता जेवावयास, रिवाजाप्रमाणे पत्रावळीस भोजनोत्तर काढू लागला. श्रीनिवासाची भक्ती पाहून ब्राह्मणीचे तुष्टले मन, म्हणे उष्टे मीच काढीन
तशीच असू दे पत्रावळ. शब्द तिचा मानुनी प्रमाण भक्त शांखारी गेला निघून. स्त्रियात पसरले वर्तमान काढिले ब्राह्मणीने पानते. वाद पेटला बायकात हृदय रामला कळली मात. म्हणाला परिणाम विपरीत होईल पान काढू नका. सोडिना हट्ट ब्राह्मणी पण कडाक्याचे झाले भांडण. हृदय म्हणाला या घरातून काढून देईन तुम्हाला. ब्राह्मणी म्हणाली घरा वाचून काही अडणार नाही जाण. आताच मी जाऊनी राहीन शीतळा देवीच्या मंदिरात. मग मंडळी मध्ये पडून मिटविती त्यांचे भांडण. परंतु गोष्ट राहिली लागून ब्राह्मणीच्या जिव्हारी. राग ओसरल्यानंतर शांतपणे ती करी विचार. वाटले घडला अविचार झाली कलुषित स्वजन मने. रामकृष्णांविषयी भक्ती का कमी व्हावी आपुल्या चित्ती. आपुले वर्तन चुकले निश्चिती वाटून झाला पश्चाताप. काही दिवस जाता निघुनी चैतन्य देव बाबांस मानुनी. मनापासुनी पूजन करुनी क्षमा तयांची मागितली. 6 वर्षे पर्यंत राहून निघे बाबांचा निरोप घेऊन. वाराणसीला करी प्रयाण योगिनी भैरवी ब्राह्मणी. खरोखर ब्राह्मणी असे धन्य युगावतार श्रीरामकृष्ण. तयांच्या गुरुपदाचा मान स्वकर्तृत्वाने मिळविला. 6-7 महिने पूर्ण कामार पुकुरा प्रती राहून. कर्मभूमीला रामकृष्ण दक्षिणेश्वराला परतले. रामकृष्णांचे जीवनचरित प्रकाश पाडील हृदयात. लागती सन्मार्गाला बहुत करिता चिंतन चरिताचे. सकळ धर्मांचे साधक जन सकळ पंथांचे भक्तगण करुणी चरिताचे आलोचन साधिती स्वहित आपुलाले. कलियुगी सकळ जगताला येथे उत्तम आदर्श मिळाला. तयात पाहुनी प्रतिमेला आपुले स्वरूप शुद्ध करा. अद्भुत साचा सापडला आपुली जीवने त्यात घाला. म्हणजे पाविती आकाराला सत्य शिव सुंदरम रूपाचा. गंगा जलाचा केवळ कण करी संपूर्ण पाप क्षालन. थोडेही चरित करिता मनन नाश होतसे अविद्येचा. पावन भगवंताचे चरित भक्तास भेटवो भगवंत. स्वकल्याण पावो समस्त सुखी होवोत सर्वजण. श्रीरामकृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित. सद्भक्तांना पाचारित सेवुनी धन्य व्हावया. इति श्री रामकृष्ण कथामृताचा 18वा अध्याय. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.